या 7 प्रकारच्या लोकांसाठी विष आहे साबुदाण्याचे पदार्थ. उपवासाचा फेवरेट फराळ असणाऱ्यांनो सावधान. या 7 लोकांनी साबुदाणा किंवा साबुदाण्याचे पदार्थ खाताना सावधान राहिलं पाहिजे. नंबर 1, मूतखड्याची समस्या असणाऱ्यांनी. मूतखड्याची समस्या असलेल्या रुग्णांना आहारात काही पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. त्यात साबुदाण्याचा देखील समावेश आहे. साबुदाण्यातील कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यानं मूतखड्याची समस्या वाढण्याचा धोका जास्त असतो आणि म्हणूनच मूतखड्याची समस्या असणाऱ्यांनी साबुदाणा खाताना विचारच केला पाहिजे. नंबर 2, शुगर हाय असणाऱ्यांनीही टाळावं. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशननुसार कार्बोहायड्रेट्स शरीरातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात. साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. साबुदाणा खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर साबुदाण्याचे सेवन टाळा किंवा साबुदाण्याचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. नंबर 3, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी. वारंवार खिचडी, वडे या स्वरूपात बटाटा मिसळून साबुदाणा खाल्ल्यास पोट फुगल्यासारखं वाटणं, बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होणं या समस्या निर्माण होतात. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी, ज्यांना छातीत, पोटात जळजळ होते, त्यांनी आहारात साबुदाण्याचं प्रमाण कमी करायला हवं. मंडळी, नंबर 4, वजन जास्त असणाऱ्यांनी. साबुदाण्यामध्ये भरपूर कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. साबुदाण्यात कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं. जास्त उष्मांक असलेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो, ज्यामुळं झपाट्यानं वजनही वाढतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचा लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर साबुदाणा खाऊ नका किंवा अगदी कमी प्रमाणात खा. नंबर 5, लो बीपी कमी रक्तदाब असणाऱ्यांनी. साबुदाण्यामध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम करते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लो बीपीचे रुग्ण असाल तर त्याचं जास्त सेवन तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकते. नंबर 6, हार्टचे किंवा हृदयाचे रुग्ण असणाऱ्यांनी. अर्थात साबुदाण्यामध्ये सायनाईडचं प्रमाण कमी असल्यानं परंतु त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. त्याच्या अतिसेवनामुळे मेंदूचे आजार, हृदयविकार तसेच कोमा आणि मृत्यू उद्भवू शकतो. त्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करावे. साबुदाण्यामध्ये कमी प्रमाणात का होईना पण सायनाइडचा अंश असतो. त्यामुळे वारंवार जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्यास मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. दम लागणं, मळमळणं, उलटी होणं, रक्ताचे विकार उद्भवणं, डोकेदुखी होणं हे त्रास साबुदाण्याचं अति प्रमाणात सेवन केल्यास उद्भवतात. म्हणून मंडळी, साबुदाण्याचं सेवन हे कमी प्रमाणातच करावं. नंबर 7, थायरॉइडच्या रुग्णांना. साबुदाणा वजन वाढवण्याचं काम करतो, जे दीर्घकाळात थायरॉइड या आजाराला जन्म देऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच थायरॉइडचा आजार असेल तर साबुदाणा खाण्यापासून 4 हात दूर राहिलेलंच केव्हाही चांगलं. तर